महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भडगाव ग्रामपंचायतीत सफाई कामगार 4 वर्षापासून विना पगार। भडगाव तालुक्यातील वाडेतील ग्रामपंचायतीत मनसाराम निवृत्ती जाधव राहणार वाडे हे सफाई कामगार म्हणून काम करत होते, तरी त्यांना मागील 4 वर्षापासून वेतन दिलेले नाही। मनसाराम जाधव हे ग्रामपंचायत वाडे येथे सफाई कर्मचारी म्हणून सन 2009 मध्ये कायम करण्याचा ठराव ग्रामपंचायत वाडे यांनी मंजूर केलेला होता, तरी ग्रामपंचायतमध्ये 5 वर्षापासून पाणी सोडण्याचे काम देखील करत होते। मनसाराम जाधव हे सफाई कामगार म्हणून नियमितपणे काम करीत होते। त्यांच्या कामाचा मोबदला यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होता, परंतु अचानक मनसाराम जाधव यांना कोणतीही लेखी नोटीस न देता त्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने करण्यात आले व त्यानंतर त्यांना काही महिन्यानंतर वेतन देणे पूर्णपणे बंद करण्यात आले। अनेक वेळा ग्रामपंचायतकडे वेतनाबाबत विचारणा करूनही आजपर्यंत कोणतीही योग्य कारवाई करण्यात आलेली नाही। तसेच हजेरी मास्टरवर 5 ते 6 महिन्यापासून सह्या करण्यापासून वंचित ठेवले आहे। मनसाराम जाधव यांनी ॲडव्होकेट RB ब्राह्मणे भडगाव यांच्यामार्फत ग्रामपंचायत वाडे यांना या संदर्भात नोटीस देण्यात आली आहे, तरी ग्रामपंचायतीने सफाई कामगार मनसाराम जाधव यांना थकीत वेतन लवकरात लवकर द्यावे, तसेच हजेरी मास्टरवर सह्या करण्यास का रोखत आहे याचा खुलासा लेखी स्वरूपात द्यावा, असे ॲडव्होकेट RB ब्राह्मणे यांनी सांगितले। या कारवाईसाठी येणारा संपूर्ण खर्च व त्यासाठी होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामपंचायतची राहील, असे मनसाराम जाधव सफाई कामगार यांचे म्हणणे आहे। तरी ग्रामपंचायत वाडे यांनी दखल घ्यावी, नाहीतर मी अमरण उपोषणाला बसणार आहे। माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, म्हणून मी हात जोडून विनंती करतो, असे सफाई कामगार मनसाराम जाधव यांचे म्हणणे आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, भडगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता वाडे गावातील मनसाराम जाधव यांच्याकडे त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी मनसाराम निवृत्ती जाधव, सफाई कर्मचारी, वाडे ग्रामपंचायत, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव येथील सफाई कर्मचारी आहे। तरी माझ्यावर व माझ्या परिवारावर खूप अन्याय झाले आहे, कारण माझा ऑनलाईन पगार होता 2014 पासून तो 2019 पर्यंत माझा ऑनलाईन पगार माझ्या खात्यावर येत होता। तरी काही कारणास्तव माझा पगार ऑनलाईन तो बंद करण्यात आला आणि पंचायत मधून देण्याचे ठरवले। पंचायत मधून देत असताना 4 महिने झाले का 2 पगार द्यायच्या, 2 पगारी थकीला पडायच्या, अशा माझ्या 50 पगारी आतापर्यंत थकील आहेत। तरी थकीत असून पण त्या आता डायरेक्ट बंद करण्यात, कारण पगारात नाही भेटले मला सध्या। माझ्यावर खूप अन्याय आहे, मी कोणाकडे न्याय मागायला जावं? त्यांना मी ग्रामसेवकला अर्ज पण दिले पगाराबाबत, पगार मिळण्याबाबत। त्यांनी मला ओढवढाचे उत्तर दिले, मला पोस्ट पण देत नाही, मला हाजरी मास्टरवर शिपाई ग्रामसेवक सही पण करू देत नाही, हाजरी मास्टरला फोन करतात। मी त्यांना जर विचारलं हाजरी मास्टर कुठे आहे, शिपाई ग्रामसेवकचं नाव सांगतो, ग्रामसेवक शिपाईचं नाव सांगतो, असे मला ओढवढाचे उत्तर देतात। कारण मी गरीब समाजाचा माणूस आहे, मागासवर्गीय समाजाचा माणूस आहे, माझ्यावर खूप अन्याय झालाय। मला सध्या अक्षरशः आता खर्चा पाण्याला पैसे नाही, माझा हा परिवार एवढा परिवार आहे, मी खर्चू काय, खाऊ काय, आणि माझ्यावर खूप संकट येतात आणि माझं कर्ज पण भरपूर आहे। कारण मग मी काय करायचं? कोणाकडे अन्याय, कोणाकडे तात मागू मी? मला न्याय कुठे मिळत नाही, माझ्यावर फाशी घ्यायची पाळी आली, कारण मी अक्षरशः गावात भाकरी मागून खातोय। मला कोणी पण मदत करायला तयार नाही, एक मेंबर पण नाही, सरपंच नाही, ग्रामसेवक नाही, कोणी मला न्याय देत नाही। मी एकदम गरीब समाजाचा माणूस आहे, मातंग मातंग समाजाला किंवा गरीब समाजाला माणूस। मी इथं ग्रामपंचायत कामाला आहे, 20 वर्षापासून कामाला आहे, कधी माझ्यावर असा अन्याय झाला नाही, पण या बॉडीने माझ्यावर खूप अन्याय केलाय की मला न्याय मिळवून द्यावा। या न्यूजद्वारे वकिला मी वकील सुद्धा आला, वकीलद्वारे सुद्धा 2 नोटिसा पाठवल्या, पण त्या नोटिसा मला उत्तर काही मिळालं नाही, उत्तर पण मिळाले, मला फोन बॅक केला नाही, त्यांना माझी दखलच घेतली नाही, डायरेक्ट 2 नोटिसा पाठवत होता। तर मी कोणी मला सहकार्य करत नाही हो। आणि शेवटी मला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज यांना माझी दखल घेतली, तरी मी त्या वंदे महाराष्ट्र न्यूज चॅनलचा आभारी आहे।
यांचा मी एकदम ऋणी राहीन, कारण त्यांना मला दखल घेतली त्यांची माझी. म्हणून ह्या न्यूजद्वारे मी सर्वांना सांगितू इच्छितो की या शासनाला यांना जर मला या 7 दिवसात 8 दिवसात माझा जर न्याय मिळून जर मला किंवा पगार दिले नाही, ती माझ्या जीवाची मी बरवाटकांचे काही करून येईल किंवा उपोषणाला बसीन, नाहीतर मी कामगार युक्त न्यायालयात जाईल. म्हणून सगळ्यांना माझी विनंती, आजवरून मला न्याय मिळण्यात यावा ही सगळ्यांना विनंती. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.